आणि आता आढावा घेणार आहोत आज देशमुखांनी जे आंदोलन केलेलं आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्यांमधून। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बीड पोलीस अधीक्षक आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांना फोन। एकही आरोपी सुटता कामा नये, जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे। कुणालाही दयामाया दाखवू नका, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। शासनाने बीड हत्या प्रकरण गांभीर्याने घेतले। सरकार आरोपींना पाठीशी घालत नाही, कुणीही तपासातून सुटणार नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। देशमुख प्रकरण अतिशय दुर्दैवी आहे। याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना अटक केलेली आहे आणि काही जे आरोपी आहेत एकही माणूस सुटणार नाही, तरी सुद्धा सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही। मसाजोगमध्ये धनंजय देशमुखांनी 4 तासानंतर पाण्याच्या टाकीवर सुरू केलेलं आंदोलन मागे घेतलं। हत्या प्रकरणात योग्य न्याय मिळावा, तपासाची माहिती द्या, देशमुखांची मागणी। तपासाबाबत माहिती देण्याच्या मागणीसाठी आंदोलन। माझी विनंती आहे सगळ्यांना की असं चुकीचं करू नका। आता तरी आम्हाला सगळी इन्व्हेस्टिगेशन द्या। पहिल्या 4 दिवसातला तपास महत्त्वाचा आहे। मी लेखी दिलेलं होतं आणि त्या 4 दिवसात घडलेली घटना आम्ही पुढच्या 10 दिवसात गाव सांगायचा प्रयत्न करतोय। आमच्या गावातल्या कुणालाही इन्व्हेस्टिगेशन मध्ये घेतलं जात नाही। आरोपी सुटले तर धनंजय मुंडेंच्या टोळीचं जगणं अवघड करणार, जरांगेंचा इशारा। खंडणीतील आणि खुनातील आरोपी एकच, त्यांच्यावर मकोका लावा, जरांगेंचं वक्तव्य। जर या कुटुंबातला काही गुन्हा झालं, जर आरोपी सुटला ना, धनंजय मुंडेची टोळी जगणं मुश्किल करू आणि जगणं मुश्किल त्याचं तुम्हालाही सोपं जाऊ द्या मागण्यात मुख्यमंत्री आहे। उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा सगळं गाव उद्या आत्मदहन करणार, मसाजोगमधील गावकऱ्यांचा इशारा। पोलिसांना मिळालेल्या गाडीमधील एका चिठ्ठीत 4 जणांची नावं। चिठ्ठीत नावं कोणाची याची माहिती दिली नाही, धनंजय देशमुखांचा आरोप। सीआयडीकडे तपास दिल्याचं सांगितलं नसल्याची ही टीका। 4 दिवसांपासून आमचं कुटुंब तणावात, आमच्या कुटुंबाचा जीव गेल्यावर प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत का? संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखचा संतप्त सवाल। इथून पुढे जे आरोपी अटक नाही झाले तर आमचं पूर्ण कुटुंब वरी जाईल आणि आम्हाला जर काय झालं तर पोलीस प्रशासन पुढचं बघून घेईल। मग ज्यावेळेस कुटुंबातील सगळे जातील त्यावेळेस यांचे डोळे उघडतील आणि ते आरोपींना पकडतील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधणार। रात्री उशिरापर्यंत दोघांमध्ये फोनवरून चर्चा होण्याची शक्यता।